एकत्र येतात एकी हेच बळ. आणखीन जर एखादा दुसरा खेळाडू बाळासारखा तुम्हाला जर लाभला तर, आणि आपली टीम जी एकजूट दाखवते त्या टीम बद्दल काय सांगा? 100% एकी हेच बळ असते. आमच्या टीमने ते करून दाखवले. मागच्या वर्षी पण करून दाखवले, या वर्षी पण करून दाखवेल. नक्कीच धन्यवाद. शुभेच्छा आहे नेक्स्ट दुसऱ्या फेरीसाठी. चला सावंत सर तुमच्या समोर जोडले जातील, तर मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र ऐकत राहा सावंत सर यांना. नितीन सावंत सर नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. हा बॉल वाईड आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. नक्कीच नितीनजी सावंत सरांना तुम्ही ऐकत राहा. ओटो थँक्यू किरण येवले. जाऊया तर मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू पडला वाईड. एक अवांतर धावाने संघाचं खातं खोललं जातंय. दरम्यान दुसरा चेंडू सुरेख फटका केला जातोय. सुरेख चेंडू तेवढाच सीमा पार करेल. षटकार येतील दुसऱ्या चेंडूवर. तर विनंती असेल संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायचंय. गोवित्री संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायचंय. यावेळेस पाहायचं झालं तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू पडला अवांतर धावेने संघाचं खातं खोललं गेलं. त्यानंतर पाहायचं झालं तर एक मोठा फटका कव्हरच्या दिशेने आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. सुरेख चेंडू तेवढा सुरेख प्रहार केला गेला. षटकार पहिल्या चेंडूवर निघाला. तब्बल 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस रिव्हर्सिव्हचा फटका. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट. चेंडू हवेत. वन बाउन्स. बाउंड्री लाईन पार केले. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. विनंती असेल 12th मॅनने दोन्ही संघांच्या इथं यायचंय. गोवित्य संघाचा 12th मॅन कॉमेंट्री कक्षामध्ये यायचंय. विनंती असेल लवकरात लवकर. लाईव्हला स्कोरिंग दिसणार नाही. विनंती असेल गोवित्य संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायचंय. 12th मॅन. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे पंच. 12th मॅन गोवित्री संघाचा 12th मॅन इथं आला नाहीये. 2 मिनिटं. स्कोरिंग मध्ये प्रॉब्लेम येतोय, इथं अडथळा येतोय, तर गोवित्र संघाच्या 12th मॅनने यायचंय. सहाव्यात मैदानाच्या दिशेने पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सुरेख चेंडू टोलवला गेला लेग साइडच्या दिशेने. तब्बल जातोय चेंडू सीमा पार. षटकार. सुरेख फटका. यावेळेस पाहायचं झालं तर पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळाला. तदनंतरचा कव्हरचा एक मोठा फटका 6 धावांनी. तदनंतर पॉइंटच्या दिशेने चौकार घेतला गेला आणि आता शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूवर मोठा प्रहार केला गेला आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. तब्बल 17 धावा पहिल्या षटक प्रगती पथावर असताना बिनगडी बाद 17 धावा मैदानावरती. हा पिच मधला एक चांगला फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, ज्याने 3 चेंडूंमध्ये 3 मोठे प्रहार मैदानावरती आपल्याला दाखवलेत. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट. रिव्हर्सिव्ह सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. सुरेख फटकेबाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे विराट याच्या बॅट मधून विराट सारखी विराट अशी फलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तब्बल 4 चेंडूंमध्ये 22 धावांवरती खेळतोय आणि संघाचा टोटल पाहायचं झालं तर 23 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतोय. जर पाहायचं झालं तर विराट जशा प्रकारची फलंदाजी करतो विराट कोहली, त्याच प्रकारची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस 4 चेंडूंचा सामना केलाय. 4 चेंडूंमध्ये मोठे फटके 2 आणि तब्बल 22 धावांवरती वैयक्तिक विराट आपली फलंदाजी साकारतोय. 23 धावा धावफलकावरती लागलाय. पहिल्या षटक प्रगती पथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे दिनेश बोडगे. मनस्ट्राईक एंडला ऋषिकेश मैदानावरती दाखल. यावेळेस सुरेख चेंडू पुढे सरसावट टोल लावला गेलाय. चेंडू हवेत आहे. वन बाउन्स. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड पर्यंत पोहोचेल तोपर्यंत तब्बल 2 धावा सफलरित्या पूर्ण केल्या जातील मैदानावरती. जोपर्यंत फेक येते चेंडू विसावला जातोय आणि 3 धावा टोटल धावफलकावरती वाढताना दिसतील. तब्बल धावफलकावरती धावा लागल्या 26 धावा पहिल्या षटक प्रगती पथावर असताना.
पॉवर प्लेचं षटक म्हणजे दोन खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. जर पाहायचं झालं तर या दोन पॉवर प्लेच्या षटकांमधील पहिल्या षटकात तब्बल आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 25 धावा 5 चेंडूत विराट याने सुरेख फलंदाजी करत आपल्या खात्यात मात्र जमा केलेत. यावेळी शॉट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा टोलावला गेलाय. चेंडू जाईल ना निश्चित सीमा पार. वन बाउन्स चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पाहायचं झालं तर नॉटी बॉयज संघ हा देखील काही कमी नाही, ज्यांनी मागच्या वर्षात 8 टुर्नामेंट खेळल्या आणि 7 टुर्नामेंट मध्ये विजयी असा हा नॉटी बॉयचा संघ देखील काही कमी नाही. पहिल्या षटकात पाहायचं झालं तर कुठेतरी कमी पडतोय, कारण पाहायचं झालं तर विराट सारखा फलंदाज मैदानात दाखल आहे. 5 चेंडूंचा ज्याने सामना केला आणि 25 धावा मात्र तब्बल आपल्या खात्यात जमा केले. तसंच पाहायचं झालं तर त्याचा सुरेख साथ देतोय तो म्हणजे ऋषिकेश मैदानावरती देखील त्याने एका चेंडूचा सामना केला. या एका चेंडूत चौकार खेचला. तब्बल धावफरकावरती धावा लागतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा, बिनगडी बाद 30 धावा. सव्यात मैदानाच्या दिशेने दुसरं षटक असेल पॉवर प्लेचं. दुसरं षटक सचिन पानसारे. त्यावेळेस पाहायचं झालं तर धडकेबाज फलंदाज विराट स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 25 धावा. यावेळी सुरेख चेंडू टोलावला गेलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सुरेख झालंय आणि इथे मात्र एक डॉट चेंडूची बऱ्याच वेळानंतर मात्र सांगता केली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहायचं झालं तर धावफलक लागलेत. 30 धावा, बिनगडी बाद 30 धावा. सुरेख गोलंदाजी, चांगला टप्पा, अचूक टप्पा यात आता मात्र पाहायला मिळाल सचिन पानसरेंच्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी सुरेख चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, टोलावण्याचा नाद, बॅटची कडा लागते, क्षेत्ररक्षण सुरेख होते. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गणला जातोय. यावेळेस पाहायचं झालं तर बघता बघता 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत मात्र सचिन पानसरे गोलंदाजी मार्कवर फलंदाजाला मात्र रोखून ठेवण्यात मजल मारतोय. 30 धावा धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. यावेळी सुरेख चेंडू, अचूक टप्पा, बॅटची कडा, क्षेत्ररक्षण, विकेट किपर सुरेख, निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा सलगचा तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातो. यावेळेस पाहायचं झालं तर तिसरा चेंडू सलग निर्धाव फेकला जातोय. विराट ज्याने पहिल्या षटकात एक सुरेख फलंदाजी केली होती, असा विराट मात्र आता मात्र पाहायचं झालं तर कुठेतरी शांत ठेवण्यात मात्र सचिन पानसरे मदत करतोय. कारण पाहायचं झालं तर सुरेख गोलंदाजी, स्पीड नव्हे तर अचूक टप्प्यावर मात्र थांबवण्याचा यावेळेस सचिन पानसरेचा प्रयत्न सफल ठरतोय. 3 चेंडू 3 निर्धाव, सुरेख चेंडू, 30 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना बिनगडी बाद 30 धावा. यावेळेस क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. लेग साइडचा क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. यावेळेस पाहायचं झालं तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस टोलावला गेलाय. झेल होऊ शकतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय. मात्र लकी यावेळेस मात्र लकी यांनी झेल टिपलाय आणि विराट सारखा फलंदाज वापसी करावी लागेल मैदानाच्या बाहेर. पाहायचं झालं तर पहिला धक्का विराटाच्या स्वरूपात 30 धावांवरती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. आपल्या लाडके स्कोरर पिंट्या म्हणजेच विजय साबळे उत्कृष्ट स्कोरिंग करतायत आणि मात्र मला साथ देतायत. जोपर्यंत मी ती तुमची स्कोरिंग मैदानावरती पोहोचवतोय त्याची मदत मला मात्र इथे लाभते. तर पाहायचं झालं तर मैदानावरती जाऊयात. यावेळेस पहिलं षटक मोठ्या धावांचं आलं. त्यानंतर पाहायचं झालं तर सचिन पानसरे याची सुरेख गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. 3 चेंडू निर्धाव फेकले. 4थ्या चेंडूवर विराट सारख्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात एक यशस्वी गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
बंटी यावेळेस टोलावला गेलाय, चेंडू जाईल वन बाउन्स, बाउंड्री पार, चौकार, सुरेख फटका बंटी याच्या बॅट मधून येताच पहिला चौकार. थँक्यू टीची. यावेळेस पाहायचं झालं तर बंटी, विराट आउट झाल्यानंतर बंटी याने मैदानात पाऊल आपले दाखल केले. पहिल्या चेंडूवर कशासाठी वन डाऊन आपल्याला या क्षेत्रात पाठवलं जाते त्याची मात्र यावेळेस कल्पना. पहिल्या चेंडूवर चौकार निघतोय. यावेळेस सुरेख चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, थोडासा नैसर्गिक अडथळा चेंडू कट होतोय आणि बघता बघता चेंडू सीमारेषा लगत जाईल. जर पाहायचं झालं तर तोपर्यंत 2 धावा सफलरित्या पूर्ण करतायत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न देखील असेल आणि चेक करायचंय की चौकार आहे की हिट विकेट. ओके, हिट विकेट साठी इथं मात्र थर्ड अंपायर कडे पाठवलं गेलंय. पाहायचंय हेड विकेट साठी यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पाहायचं झालं तर यावेळेस धावफलकावरती स्कोर आहे 37 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. अगोदरच पडलेली आहे. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय, नॉट आउट करार देतोय. नॉट आउट असेल यावेळेस पाहायचं झालं तर 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. डेड बॉल यावेळेस पंच मैदानावरती दाखल करते. डेड बॉल दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने. बंटी एका चेंडूत 4 धावांवरती आणि जर पाहायचं झालं तर ऋषिकेश देखील एका चेंडूवरती 4 धावांवरती खेळतोय. सचिन पानसारे आतापर्यंत सफल गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, 5 चेंडूंचा खेळ देखील या सचिन पानसारेच्या बॅट बॉल मधून समाप्त झालाय. 1 विकेट मात्र विराट सारखी देखील पवेलियन मध्ये पाठवण्यात यशस्वी ठरला आहे तो म्हणजे सचिन पानसारे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पाहायचं झालं तर 34 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मॅच चालू करायचंय. पंच 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 ओव्हर समाप्त करायचे आहेत, या देखील कप्तानांनी नोंद घ्यायची आहे. या शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टोलावला गेलाय, चेंडू जाईल सीमा पार, बघता बघता षटकार, सुरेख फटका. बंटी याच्या बॅट मधून दुसरा सलगचा मोठा फटकार. पहिल्या चेंडूवर चौकार निघाला, त्यानंतर पाहायचं झालं तर दुसऱ्या चेंडूवर सलगचा षटकार आणि 10 धावांवरती तब्बल खेळतोय तो म्हणजे बंटी. यावेळेस धावफलकावरती धावा लागतायत 40. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थात पाहायचं झालं तर मैदानावरती मात्र
दोन पॉवर प्लेच्या षटक समाप्त होत आहेत. 40 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत आणि विराट सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर बंटी सारखा देखील फलंदाज मैदानात दाखल झाला. एक दोन चेंडूंचा सामना केला, दोन चेंडूत मोठे फटके, एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने बंटी देखील 10 धावांवरती खेळतोय आणि आपल्या संघाचा टोटल नेऊन ठेवलाय तो म्हणजे 40 धावांवरती एका गाड्याच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे दिनेश चव्हाण. ज्याप्रमाणे देखील पाहायचं झालं तर एक मोठा फटका नक्की निश्चित बंटीच्या बॅट मधून देखील आला. जर पाहायचं झालं तर पानसरे यांची एक सुरेख गोलंदाजी देखील एक सफल गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक यावेळेस रिवासिपचा टेम झेल होऊ शकतोय. झेल काय क्षेत्र सुरेख झेल टिपला जातोय. एका नवीन पानसरे याचा मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मैदानावरती आणि मात्र ऋषिकेश याची खेळी समाप्त होते. मैदानाच्या दिशेने पाहायचं झालं तर सुरेख गोलंदाजी त्याच प्रमाणे जर फिल्डिंगची साथ असेल मैदानावरती दाखवलं जातंय अशा प्रकारची फिल्डिंगची साथ असेल तर निश्चित आपल्या संघाला यशस्वीरित्या पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण एका हातात झेल सुरेख झेल टिपला गेला आणि ऋषिकेश याची खेळी मात्र संपुष्टात आले. दरम्यान दोन गड्यांच्या मोबदल्यात पाहायचं झालं तर धावफलकावरती धावा लागल्या 40 आणि तिसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना देवा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. देवा लेफ्टी बॅट्समन मैदानावरती दाखल होते. पहिल्या चेंडूवर विकेट गमावले गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. सुरेख चेंडू टोलावला गेलाय. चेंडू जाईल निश्चित क्षेत्ररक्षकाच्या हातात. सुरेख झेल पुन्हा एकदा बाउंड्री लाईन नजीक टिपला जातोय. दुसरा गडी गारट केला जातोय या षटकातील आणि तब्बल 40 धावांवरती 3 गडी मोबदल्यात. यावेळेस सुरेख गोलंदाजी दिनेश चव्हाण हॅट्रिक ऑन द नेक्स्ट बॉल. पाहायचं झालं तर दिनेश चव्हाण यांनी सलगच्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट मात्र कमावल्यात. जो फलंदाज देवा आत्ताच मैदानावरती दाखल झालाय त्याला मात्र वापसी करून पाठवतोय मैदानाच्या बाहेर. यावेळेस दिनेश चव्हाण सुरेख गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकात मोठी धावा आली. त्यानंतर पाहायचं झालं तर आतापर्यंत रुकून ठेवण्यात दोन्ही गोलंदाजांनी मजल मारली. कारण या मागच्या ओव्हरमध्ये विराट सारख्या फलंदाजाला बाद केलं गेलं. त्यानंतरच्या आता या तिसऱ्या षटकात दिनेश चव्हाण यांनी 2 सलगच्या चेंडूमध्ये 2 विकेट मात्र पतन केलाय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती दिनेश चव्हाण याच्याकडून. हॅट्रिकचा चेंडू असेल. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल ते म्हणजे आयोजकांकडून. यावेळेस पाहायचं झालं तर दिनेश चव्हाण गोलंदाजी मार्कवर ऑन द हॅट्रिक. तिसरा चेंडू स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. यावेळी सुरेख चेंडू टोलावला गेलाय. चेंडू येतोय कार्पेट अलॉंग द बाउंड्री लाईन पार चौकार. सुरेख फटका यावेळेस अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका आला. 2 विकेट झाल्यानंतर एक चौकार खेचला गेला. तिसऱ्या चेंडूवरती दिनेशाची गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 चेंडूत 2 विकेट गमावल्या. तदनंतरच्या चेंडूवर अनिकेत याने प्रहार केला. पहिल्या चेंडूवर चौकार मिळाला आणि धावफलकावरती धावा लागल्या 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. मागच्या दिवशीने चेंडू वळण घेतोय. एक धाव निश्चित पूर्ण केली जाईल. या एका धावेवर समाधान मानतोय अनिकेत आणि धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पाहायचं झालं तर दिनेश चव्हाण याचा सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू खर्च केले. 4 चेंडू 2 विकेट आणि 5 धावा मात्र खर्च केले. सुरेख चेंडू झेल होऊ शकला असता. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला असता. थोडीशी मिसफिल्ड कॅच सुटलं जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहायचं झालं तर मैदानावरती 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते ती म्हणजे दिनेश चव्हाण याच्या गोलंदाजी मार्कवर.
यावेळेस फुल टॉप लाईनचा चेंडू बॅटची काटा घेते यष्टींवर आढळला जातोय. क्लीन बॉल स्वरूपात बाद होईल तो म्हणजे बंटी. सुरेख गोलंदाजी या षटकात पाहायचं झालं तर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, तदनंतरच्या चेंडूवर सिंगल, डॉट आणि शेवटच्या चेंडूवर देखील विकेट. म्हणजे पाहायचं झालं तर तब्बल या षटकात 5 धावा खर्च केल्यात आणि आपल्या संघासाठी मात्र बहुमोलाच्या 3 विकेट आपल्या खात्यात देखील जमा केल्या. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. स्कोर कार्ड पाहायचं झालं तर 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय तो म्हणजे विकास. विकास यावेळेस मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत जो देखील 2 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावांवरती वैयक्तिक खेळतोय आणि नवीन फलंदाज विकास आपल्याला मैदानावरती दाखल मिळतोय. गोलंदाजी मार्कवर ज्यांनी दुसरं षटक हाताळलं गेलं, एका षटकात 10 धावा खर्च केल्या आणि एका विकेटचं पतन विराट सारख्या फलंदाजाला मात्र वापसी पाठवलं होतं. यावेळेस सुरेख चेंडू टोलावला गेलाय, क्षेत्ररक्षण होईल, जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल, वापस फेकी केली जाईल, तोपर्यंत मात्र सिंगल पूर्ण केला जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या. 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विकास यावेळेस फुल टॉस लेनचा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ साईडच्या दिशेचा चेंडू होता, बॅटची काटा घेतली गेली आणि यष्टिरक्षण करणाऱ्या यष्टिरक्षकाकडे सुखरूपपणे हातात विसावला गेला. एक डॉट चेंडूची सांगता झाली. पाहायचं झालं तर यावेळेस धावफलकावरती 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक प्रगतीपथावर असताना पाहायचं झालं तर सचिन पानसरे यांची सुरेख गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस टोलावला गेलाय, चेंडू बघता बघता चेंडू येईल सीमारेषा बाहेर, थेट कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने षटकार. थँक्यू डीजी. यावेळेस पाहायचं झालं तर प्रहार, विकास याच्या बॅटमधून प्रहार पाहायला मिळाला. सुरेख फलंदाजी, बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका. 52 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा एक सुरेख फलंदाजीचे प्रदर्शन करतोय तो म्हणजे विकास. एक मोठा फटका आला आणि पाहायचं झालं तर सिंगल यावेळेस पूर्ण करून आपले खेळ यावेळेस मात्र निश्चित मैदानावरती दाखवते. जर पाहायचं झालं तर सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन, एका मोठ्या फटक्यानंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केलं गेलं आणि 53 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस टोलावला गेलाय, चेंडू हवेत, झेल खाली, क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते, झेल सुटला जातोय, मात्र 2 धावा. चेंडू बाउंड्री नजीक गेला होता. चेक करायचंय 4 की 6 काय. चेंडू बाउंड्री लाईनच्या नजदीक गेला होता. तर पाहायचं झालं तर यावेळेस चेक केला जातोय थर्ड मॅन कडून. सेप यावेळेस मात्र 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. 55 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडू टोलावण्याचा नाद, यावेळेस सुरेख चेंडू विसावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एका निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पाहायचं झालं तर एक सुरेख षटकाचा समाप्ती होतोय. विकास जो 3 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावांवरती खेळतोय एका षटकाराच्या मदतीने. 55 धावा.
55 धावा तब्बल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाहायचं झालं तर नवीन गोलंदाजी मार्कवर असेल दिनेश बोडगे, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 30 धावा खर्च केल्या होत्या. तोच दिनेश बोडगे आता मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॅप्टन त्याच्याच हातामध्ये चेंडू देत आहेत, कारण विश्वास महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. विश्वास, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जर यावेळेस फुटबॉल लेनचा चेंडू पुढे येऊन सरसावण्याचा नाद, झेल होऊ शकते. झेल काय क्षेत्र 5वं षटक प्रगतीपथावर असताना पहिली धाव या 5व्या षटकात निघाली. पाहायचं झालं तर तब्बल 56 धावा धावफलकावरती लागल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात. दिनेश बोडगे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल अनिकेत. यावेळेस टोलावण्याचा नाद, बॅटची कडा, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटतोय, मिसफिल्ड होते. यावेळेस पाहायचं झालं तर सचिन भाऊ यांच्याकडून, ज्यांनी सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन केलं मैदानावरती, त्यांच्याकडून थोडीशी चूक यावेळेस मैदानावरती होते. मिसफिल्ड होते, झेल सुटला जातोय आणि अनिकेतला जीवदान मिळतंय. पाहायचं झालं तर 57 धावा 5वं षटक प्रगतीपथावर असताना 5 गड्यांच्या मोबदल्यात मैदानावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत दिनेश बोडगे याची सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या चेंडूत विकेट, तदनंतरचे 2 डॉट आणि तदनंतरचे 2 सिंगल पूर्ण होत आहेत. 57 धावा धावफलकावरती. यावेळेस सुरेख चेंडू अपील केला जातोय, मात्र लेग बाय स्वरूपात सिंगल पूर्ण केला जातोय. बाय स्वरूपात एक सिंगल पूर्ण केला जातोय. धावफलकावरती धावा लागतायत. जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आदेश गाडे, ज्याने सुरेख झेल टिपला होता. असा आदेश गाडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस रोहित सामना करेल त्याच्या पुढील चेंडूचा. 6वा आणि अंतिम षटक. यावेळेस फुटालेनचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलावला गेलाय. वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल, सिंगल धाव मात्र यावेळेस पूर्ण केली जाईल. सिंगल एका धावावर मात्र समाधान मानतोय आणि एका धावाने पाहायचं झालं तर 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 गाड्यांच्या मोबदल्यात उर्वरित शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आदेश गाडे गोलंदाजी मार्कवर डेप्थ ओव्हर टाकण्यासाठी आणि उर्वरित 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती या इनिंग मध्ये शिल्लक. यावेळेस टोलावण्याचा नाद, बॅटची कडा, यष्टिरक्षण थोडंसं गचाळ होतंय. पाहायचं झालं तर सिंगल धाव यावेळेस पूर्ण केली जाईल. या एका धाव्याने पाहायचं झालं तर 60 धावा धावफलकावरती लागतायत 5 गाड्यांच्या मोबदल्यात. सुरेख गोलंदाजी आदेश गाडे याच्याकडून ज्याप्रमाणे झेल पकडला होता, त्याचप्रमाणे सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानावरती आदेश गाडे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू तेवढा चांगला येते, टोलावून काढलाय. पॉइंटच्या दिशेने सिंगल पूर्ण केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल जोपर्यंत फेकी येते आणि रनआउट स्वरूपाचा मात्र यावेळेस चान्स होता, चान्स मिस होतोय विकेट किपर करून आणि 2 धावा धावफलकावरती मात्र लावल्या जात आहेत, कारण 62 धावा धावफलकावरती 6व्या आणि अंतिम षटकाच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 62 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा अटेम्प्ट. सुरेख यष्टिरक्षण केलं जाते आणि धावचितच्या स्वरूपात मात्र बाद होतोय तो म्हणजे रोहित. विकी नवीन फलंदाज, निखिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आदेश गाडे याच्या माध्यमातून. यावेळी सुरेख चेंडू अपील
मोठ्या प्रमाणात केल्या जाते. पंच अपील फेटाळून लावतायत आणि पाहायचं झालं तर एका निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पाहायचं झालं तर या षटकात पहिल्या दोन चेंडूत सिंगल, त्यानंतरच्या एका चेंडूत डबल आणि विकेटचं पतन झालं. चौथ्या चेंडूत आता डॉट चेंडू आणि एका शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक. यावेळेस बॅटची कडा मागच्या दिशेने वळण घेतोय. सिंगल पूर्ण घ्यायचं, डायरेक्ट हिट असता तर कुठेतरी समीकरण चेंज झालं असतं, परंतु पाहायचं झालं तर एक धाव सफलरित्या पूर्ण करतात. एका इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 63 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात गोवित्री संघाच्या 64 धावा बनवाव्या लागतील नॉटी बॉयज चिंचोली संघाला. Pranix. आदमी अपने काम से पहचाना जाता है, नाम से नहीं। जाऊयात मैदानाच्या दिशेने. पाहायचं झालं तर गोवित्री संघाने प्रथम फलंदाजी करत 63 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 6 गाड्यांच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी नॉटी बॉय चिंचोली संघ मैदानाच्या दिशेने 2 फलंदाज दाखल करतोय. तसेच आयोजक आशिष दाभाडे यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन केलं जात आहे. फिल्डिंग संघाला एका रनची पेनल्टी असेल. फिल्डिंग संघासाठी एका रनची पेनल्टी असेल म्हणजे पाहायचं झालं तर
पाहायचं झालं तर 1 रनची पेनल्टी यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते. उत्कृष्ट आयोजन या मंडळाच्या वतीने देखील या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषिकेश. यावेळेस सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू, फलंदाज कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मानसपस्ती दरम्यान निर्धाव चेंडूची सांगत होते. यष्टिंगच्या मागे यष्टिरक्षण सुरेख केलाय. एका निर्धाव चेंडूची दरम्यान सांगत होते. पाहायचं झालं तर धाव फलकावरती धावा 0. पुन्हा एकदा चेंडू अवांतर दिशेने पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात सिंगल. तब्बल 2 धावा मात्र या चेंडूवर पाहायला मिळतील. एक अतिरिक्त धाव आणि एक बाईच्या स्वरूपात मिळेल. दरम्यान पाहायचं झालं तर 3 धावा धाव फलकावरती, एक पेनल्टीचा रन, एक वाईड आणि एक बाईच्या स्वरूपात. टोटल 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ऋषिकेश याचं. सुरेख गोलंदाजी, पहिला चेंडू अचूक टप्प्याचा पाहायला मिळाला. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर लकी. यावेळेस सुरेख चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह खेळून काढलाय. चेंडू जाईल बघता बघता सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. पाहायचं झालं तर पहिल्या चेंडूत मात्र एक डॉट चेंडू निघाला. त्यानंतरचा लकी याच्या बॅट मधून मोठा फटका 6 धावांसाठी. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पंच जे आम्हाला लाभलेत अचूक पंचगिरी मैदानावरती पाहायला मिळते. कारण पाहायचं झालं तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, बॅटची कडा घेतली जाते. मागच्या दिशेने चेंडू वळण घेतोय. सिंगल पूर्ण केला जाईल. यावेळेस पाहायचं झालं तर एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्या 10. ऋषिकेश 3 चेंडूंचा सामना केलाय. 7 धावांवरती मात्र मजल मारतोय. पाहायचं झालं तर 10 चेंडू 63 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धाव फलकावरती लागतात. पहिले षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावर असताना ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुरेख चेंडू तेवढा चांगल्या रीतीने टोलावा लागलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. जर पाहायचं झालं तर हा शॉर्ट ऑफ ब्लिनचा चेंडू फलंदाच्या रडार मध्ये चेंडू विसावला गेलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. या 6 धावांच्या मदतीने पाहायचं झालं तर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावर तर लागलाय. 63 धावांचा पाठलाग करत असताना नॉटी वाईज चिंचोली संघाचे 2 सलामीचे फलंदाज अमोल जाधव आणि लकी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू टोलाला गेलाय. अमोल जाधव याच्या बॅट मधून पुन्हा एकदा खणखणीत षटकार. पहिल्या षटकाचा देखील खेळ समाप्त होतोय. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेलाय. जर पाहायचं झालं तर ज्याप्रमाणे पहिल्या षटकात गोवित्री संघाकडून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली होती, तब्बल 30 धावा देखील या मैदानावरती कुठल्या गेल्या होत्या, त्याच प्रकारची पाठलाग करत नोटेबल चिंचोली संघाकडून लकी आणि अमोल जाधव यांच्या दोघांमध्ये 22 धावा पहिल्या षटकात तब्बल खेचल्या गेल्यात. सुरेख फलंदाजी मैदानावरती 63 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा तब्बल धाव वर्गावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक रोहित हाताळतील. फुलटॉस लेनचा चेंडू टोलवला गेलाय. 1 बाउन्स चेंडू सीमा पार करेल. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. सुरेख फटकेबाजी, क्षेत्ररक्षण पाहून फटकेबाजी केली जाते. सुरेख लकी आणि अमोल जाधव याच्या बॅटवरून आपल्याला फटके पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला गेलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार, चौकार मिळाला. 26 धावा धाव फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
यावेळी सुरेख फटका टोलावला गेलाय. बघता बघता चेंडू करेल सीमा पार षटकार. सुरेख फटकेबाजी. यावेळेस लकी याच्या बॅट मधून खणखणीत षटकार येतोय. तब्बल 5 चेंडूंचा सामना लकी याने केलाय. 17 धावा यावेळेस स्वतःच्या खात्यामध्ये जमा करतोय. 1 चौकार आणि 2 षटकार मात्र खेचले गेलेत. लकी सुरेख फलंदाजी. 32 धावा तब्बल धाव फलकावरती लागलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रोहित याचं समालोचक दिनेश भाऊ यांचं देखील आगमन होते, तरी मंडळाच्या वतीने त्यांचं देखील यावेळेस अभिनंदन केलं जाते. धन्यवाद दिनेश भाऊ. सवयत मैदानाच्या दिशेने पाहायचं झालं तर दुसरं षटक प्रगतीपथावर 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बिनगडी बाद 38 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी सुरेख चेंडू चांगल्या रीतीने टोलावला गेलाय. बॅटची कडा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि यावेळेस एका निर्धाव चेंडूची बऱ्याच वेळानंतर गणना केली जाते. पहिल्या 3 चेंडूत मोठे प्रहार, पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतरच्या 2 चेंडूवर मोठे षटकार पाहायला मिळाले. तदनंतरचा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मैदानावरती. रोहित गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना 38 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलावण्याचा नाद. एक अतिरिक्त रन निश्चित मिळेल. वाईट स्वरूपात 1 आणि 22 स्वरूपात 1. तब्बल 2 धावांनी धावफलक हलताना दिसेल. 40 धावा आता मात्र धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. त्यानंतर स्कोर कार्ड पाहायचं झालं तर 40 धावा धावफलकावरती लागतायत. अमोल जाधव 12 धावांवरती खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा टोलावला गेलाय. चेंडू जाईल सीमा पार षटकार. पुन्हा एकदा खणखणीत अमोल जाधवचा षटकार. 46 धावा. सलगचे तर 3 षटकार जर मैदानावरती अमोल जाधव याच्या बॅट मधून पाहायला मिळाले तर 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आयोजकांकडून देण्यात येईल. अख्ख्या स्पर्धेसाठी या बक्षिसांचं खैरात केली जाईल. 3 षटकांसाठी, 3 विकेटसाठी, 3 चौकारांसाठी, 4 चौकारांसाठी सॉरी. यावेळेस टोलावला गेलाय. बघता बघता चेंडू सीमा पार करेल. सरळ कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने षटकार. सलगता दुसरा षटकार येतोय. लागोपाठचा चौथा. जर पाहायचं झालं तर मैदानावरती 52 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वैयक्तिक जर 50 धावा देखील बनवतील तर देखील 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आयोजकांकडून देण्यात येणार आहे. पाहायचं झालं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुरेख फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या मदतीने. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा नाद. चेंडू बॅटची कडा घेतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील्ड केला जाईल सिंगल धाव मात्र पूर्ण केली जाईल. या एका धावेच्या मदतीने पाहायचं झालं तर 53 धावा आता मात्र धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 63 धावांचा पाठलाग करत असताना 53 धावा धाव फलकावरती लागतायत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा टोलावला गेलाय. अमोल जाधव याच्या बॅट मधून सलगचा येतोय 3रा षटकार. 5वा षटकार सॉरी. सलगचा 5वा षटकार येतोय अमोल जाधव याच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी पाहायला मिळतोय अमोल जाधव याच्या बॅट मधून. सलगचा 5वा षटकार. बघूयात काय होतंय. 6व्या चेंडूवर षटकार येतोय का. अमोल जाधव फलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. मिस टाइम होतोय. यावेळेस पाहायचं झालं तर बॅटची कडा घेतली. सिंगल पूर्ण केला जाईल. सलगच्या 5 चेंडूत 5 षटकार खेचले होते अमोल जाधव याने आणि मात्र थोडासा विसावा घेतोय. सिंगल पूर्ण केला जातोय. 60 धावा तब्बल धाव फलकावरती लागतायत. 3 धावांची गरज असेल विजयासाठी. यावेळेस टोलावला गेलाय. चेंडू हवेत आहे.
झेल होतोय मात्र लकी सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. पाहायचं झालं तर मैदानावरती बऱ्याच वेळानंतर विकेट यावेळेस पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती लागलाय. थँक्यू डीजे. विजू नवीन फलंदाज. 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. तिसरा षटक प्रगतीपथावर नॉटी बॉय चिंचोली संघ फलंदाजी करत असताना 60 धावांचा डोंगर आतापर्यंत रचलाय. उर्वरित 4 धावा बनवाव्या लागतील विजयाचा पार करायचं असेल, कारण अजून बरेच षटक शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस टोल लावला गेलाय. चेंडू जाईल सीमारेषा लगत. पुन्हा एकदा सुरेख झेल. तोच खेळाडू बंटी झेल चालू येते. सुरेख झेल टिपला जातोय आणि विजू मात्र फलंदाजीसाठी बाद होतोय. दरम्यान पाहायचं झालं तर मैदानावरती 60 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलगची 2 विकेट देखील मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकचा चेंडू असेल. यानंतर होणारा सामना देहू 11 आणि नायरा 11. तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय. मयूराने पहिल्या चेंडूत पहिल्या षटकार जर लगावला असता तर 1000 रुपये भेटले असते. साऊदेत आपल्याला सामना विजयी करायचा आहे. 4 धावा बनवायच्या आहेत. या हेतूने मैदानावरती मयूर देहू 11 संघाने टॉस साठी यायचंय. देहू 11 देहूगाव संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय. 4व्या मैदानाच्या दिशेने 60 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 64 धावांचा पाठलाग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर अमोल जाधव आणि मयूर असे 2 फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. 7 चेंडूंचा सामना केला. 31 धावा तब्बल अमोल जाधव याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. त्यात 5 षटकार मात्र अमोल जाधवचे आहेत. यावेळेस सुरेख चेंडू टोलवला गेलाय. सिंगल पूर्ण केलाय. झाले एक संयमी खेळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, कारण जर 4 धावा फक्त पाहिजे असेल तर सिंगल डबलने आपला स्कोर होऊ शकतो. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊन पोहोचवायचं आहे. अमोल जाधव याची सुरेख खेळी. 8 चेंडूंचा सामना, 32 धावा आपल्या खात्यात. टोटल स्कोर 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल नायरा 11 संघाकडून होतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस टोलावण्याचा नाद. चेंडू विसावतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहायचं झालं तर 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस टोलावला गेलाय. चेंडू जाईल सीमारेषा लगत. झेल खाली. क्षेत्ररक्षक गच्चा क्षेत्ररक्षण होतंय. झेल सुटला जातोय. जीवदान मिळतंय मयूर सारख्या फलंदाजाला. आता मात्र पाहायचं झालं तर 3 धावांची गरज आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस सुरेख चेंडू बॅटचा कडा घेतोय. उंचावला जातोय. सिंगल नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज रोखून ठेवतोय, कारण पाहायचं झालं तर सामना मीच संपवेल असं देखील अमोल जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतंय का. मोठा फटका येतोय का, कारण धावा पाहिजे 3. 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 64 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू वाईड. एक अवांतर धाव निश्चित मिळेल. धावफलकावरती स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. 62 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नॉटी बॉयज चिंचोली संघाच्या. गोलंदाजी मार्कवर बंटी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकले. तदनंतरचा एक अवांतर. यावेळेस बॅटची कडा. सुरेख झेल. सुरेख विकेट किपरिंग पाहायला मिळते. बाद होतोय मयूर. ऋषिकेश
किपरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका हातामध्ये झेल पकडला गेला आणि मयूर सारखा फलंदाजाला मात्र बाद केलाय. पाहायचं झालं तर 62 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजून 2 धावांची आवश्यकता असेल. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकातील 65 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या दिशेने सचिन पानसारे. त्यांनी 2 षटक फेकले, सुरेख गोलंदाजी केली असा सचिन पानसारे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. त्यावेळेस टोलावण्याचा नाद, चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन बाउंड्री लिस्ट बोल्ड होतोय. क्लीन बॉल स्वरूपात विकेटचं पतन होतंय. सचिन पानसरे आउट होतोय क्लीन बॉल स्वरूपात. सुरेख गोलंदाजी पाहायचं झालं तर यावेळेस या षटकात थँक्यू डीजे. मागच्या षटकात पाहायचं झालं तर 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि एका विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल तो म्हणजे खंडू, ज्याने यावेळेस सुरेख चेंडू टोलावला गेलाय. सिंगल पूर्ण केली जाईल. अमोल जाधव म्हणतोय जर सिंगल डबलने काम होत असेल तर मोठ्या फटक्यांची काय गरज, कारण पाहायचं झालं तर आता बरोबरी देऊन स्कोर कार्ड ठेपते. 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका धाव्याची गरज, सिंगल पूर्ण करून आपल्या टीमला विजयी करून घ्यायचंय. आदेश गाडे फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा नाद, चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची दरम्यान सांगता होते. पाहायचं झालं तर 5वं षटक प्रगतीपथावर असताना 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस टोलावण्याचा नाद, LBW स्वरूपात आउट होतोय आदेश गाडे. यावेळेस पाहायचं झालं तर सरळ यष्टींच्या समोर पाहायला मिळालं. पॅड्सवर बॉल आदळला आणि LBW च्या स्वरूपात विकेटचं पतन होते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते खंडू याच्याकडून, ज्याने पहिलं षटक फेकलं, 8 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील गमावल्या होत्या. त्यानंतरचं हे त्याचं दुसरं षटक. आतापर्यंत 3 चेंडू खर्च केलेत, एका विकेटचं पतन केलंय आणि ह्या षटकात 1 धाव देखील दिले. म्हणजे पाहायचं झालं तर 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा खर्च केल्यात आणि 3 गड्यांचं मात्र पतन केले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते खंडू याच्याकडून. पण पाहायचं झालं तर सामना थोडासा निसटताना दिसतोय आपल्या हातामधून, कारण एका धावाची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. 5वं षटक प्रगतीपथावर असताना पाहायचं झालं तर 63 धावा धावफलकावरती लागतायत 5 गड्यांच्या मोबदल्यात. दिनेश चव्हाण यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी खंडू याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. जर पाहायचं झालं तर 4 चेंडूंचा या षटकातील खेळ समाप्त झालाय. 4.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 63 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस सुरेख चेंडू टोलवला गेलाय. सामना संपवायचा असेल तर षटकाराने संपवेल या आशेने मैदानात उतरला होता दिनेश चव्हाण आणि षटकाराच्या या मदतीने सामना विजयी होतोय नॉटी बॉईज चिंचोली संघ. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन्ही संघांचं. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. पाहायला मिळतो या मॅच दरम्यान मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय अमोल जाधव. 9 चेंडूंमध्ये 33 धावांची खेळी केली. 1 रनआउट देखील त्यांनी आपल्या थ्रोवर केलाय. अमोल जाधव सारखा फलंदाज 9 चेंडू 33 धावा. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय अमोल जाधव. तसेच दिनेश गाडे पाटील यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांनी यायचंय, स्वागत करतोय.
स्थानपन्न व्हायचे. चेक. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खेड तालुक्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रसिद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे आणि सातत्यानं पाहायला गेलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये पाहतो आपण ठिकठिकाणी ज्यांचं शिव्याकण आणि प्रसिद्ध शिव्याख्यात म्हणून ज्यांची ओळख पूर्ण खेड तालुका, मावळ तालुका आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये राहिलेली आहे असे प्रसिद्ध समालोचक शिव्याख्याते सन्माननीय दिनेशजी ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सरांचं मनपूर्वक स्वागत. सरांची आज एक नक्कीच आपण पाहतोय पाऊले या मैदानाकडे वळतायत. सर या आपला मावळ तालुक्यात